या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। इससे भी बड़ा होगा। सांगली जिल्हा परिषदेवर सत्ता आणताच खासदार विशाल पाटलांनी आखली पुढची रणनीती। सांगली जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या आज अखेरच्या झालेल्या निवडणुकीत आपलं वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर खासदार विशाल पाटील यांनी आगामी राजकारणाबाबत मोठा इशारा देत पुढील रणनीती स्पष्ट केली आहे। येणाऱ्या काळात आणखी मोठं यश मिळवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। महापालिकेतील यशानंतर जिल्हा परिषदेतही अपेक्षेपेक्षा मोठं यश मिळवल्याचं त्यांनी सांगितलं। निवडणुकीदरम्यान विरोधकांकडून मोठे दावे केले गेले होते, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळू दिलं नाही असं त्यांनी नमूद केलं। निवडणुकीच्या काळात सत्तेचा गैरवापर झाला, विविध आमिष दाखवली गेली आणि दबाव टाकण्याचे प्रयत्न झाले असा आरोप त्यांनी केला। काही ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातूनही कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला असंही त्यांनी सांगितलं। तरीही त्यांच्या गटातील सदस्य ठाम राहिले आणि शेवटी 34चा आकडा गाठत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर विजय मिळवला। या प्रक्रियेत काही वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यानंतरही आपल्या सदस्यांनी एकजूट दाखवली असं त्यांनी स्पष्ट केलं। पुढील काळात सभापती निवडीमध्ये हा आकडा आणखी वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते राजाराम बापू यांच्या कुटुंबातील संगीता पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। काही लोकांनी राजाराम बापूंविषयी केलेल्या वक्तव्यांना जनतेने योग्य उत्तर दिलं असं ते म्हणाले। तसेच स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांचे नातू कुटुंबातील सदस्य उपाध्यक्षपदी निवडून आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एक सकारात्मक संदेश गेला आहे। डॉक्टर पतंगराव कदम साहेब ज्यांचं खूप मोठं योगदान या सांगली जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासासाठी आहे, त्यांचा नातू आज या ठिकाणी उपाध्यक्ष झालेला आहे। हा वसंतदादा कुटुंबाला आणि सर्व सांगलीकरांना खूप मोठा अभिमान आणि आनंद आहे असं त्यांनी सांगितलं। या विजयानंतर या निवडून आलेल्या लोकांच्या माध्यमातून सांगली पुन्हा एकदा अतिशय चांगली करायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील। सांगली जिल्ह्यात नव्या अपेक्षा निर्माण झाल्या असून विकासाच्या दृष्टीने काम करण्यावर भर दिला जाणार आहे। सर्व निवडून आलेल्या प्रतिनिधींना सोबत घेऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न राहील असं त्यांनी स्पष्ट केलं।